1 फेब्रुवारीपासून सोन्याचा भाव फिक्स होणार. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली. अखेर सरकारने सोन्याचे नवे भाव जाहीर केले. 5 मिनिटांपूर्वी स्वतः पंतप्रधानांनी एक असा मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे सोने चांदीचे भावच बदलले. अचानक हा निर्णय जाहीर झाल्यामुळे संपूर्ण सराफ बाजारात एक प्रकारची तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तर काही ठिकाणी उत्साहाचं वातावरण तयार झालं, कारण की आता पूर्वीसारखे सोने चांदीचे भाव दररोज बदलणार नाही. 1 फेब्रुवारीपासून सोने चांदीचे भाव फिक्स होणार आहेत. आता ही भाव किती रुपये असणार? 16, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट किती रुपये प्रति ग्रॅमने विकले जाणार, हे दर आता सरकारने पहिल्यांदाच फिक्स केले आहेत. आता सरकारने स्वतः सोन्याचे भाव कंट्रोल करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे आता सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे आता पळणार नाही. आता ही बातमी आल्यामुळे आजचा जो भाव बदलला आहे तो देखील खूप विचित्र पद्धतीने बदललाय. तो पाहून देखील बरेचसे ग्राहक आता बाजारात गर्दी करत आहेत. पुण्याच्या सराफा बाजारात, धुळ्याच्या सराफा बाजारात, त्याचबरोबर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमध्ये देखील प्रचंड आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, कारण की सोन्याचा काटाच उलटा फिरला. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती सरकारने अधिकृतपणे जाहीर केली. सोने चांदीचे दर ज्यामुळे पूर्णपणे पलटले आहे आणि ज्यामुळे आता सोने चांदीच्या नफेखोरीचा खेळ संपलाय. आज दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे नवीन दर आहेत तर ते प्रसिद्ध करण्यात आले आणि ज्यामुळे सोने चांदीचं मार्केट पूर्णतः बदललं. गेल्या 15 दिवसापासून सोनं सातत्याने आकाशाला भिडत विकलं जात होतं. किमती हळूहळू चढत चालल्या होत्या, पण गेल्या 2-3 दिवसांमध्ये घसरण पाहायला मिळाली. अचानक सोनं वाढलं, पण काल झालेल्या बैठकीमध्ये एक असा मोठा निर्णय घेण्यात आला आणि ज्यामुळे सोने चांदीचे भाव फिक्स झाले. आता भाव बदलणार नाही, सोने चांदीचा भाव आता फिक्स होणार. आता इथून पुढे सोन्याचे भाव हलवण्यासाठी वेगळेच कायदे आता लागू होणार. इतिहासात कदाचित पहिल्यांदाच हा इतका मोठा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे आजचे भाव अचानक बदलले आहेत. आजचे भाव जे होते, जे तुम्ही टीव्हीला पाहिले होते, पेपरला वाचले होते, ते भाव नाहीयेत. आता स्वतः सरकारने जाहीर केलेले भावच आता इथून पुढे ग्राह्य राहणार आहेत. मग काय आहेत ते भाव? किती रुपये भाव आहेत? काय आहे आज 24 कॅरेटचा दर? चांदी किती रुपये किलोने विकली जात आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, खरं तर हा जो निर्णय आहे हा दडपण्याचा प्रयत्न झाला होता. काही ठिकाणी अजूनही जुन्या दराने सोनं विकलं जात असेल तर तुम्ही हे भाव नवीन कोणते आहेत तर ते लक्षपूर्वक पहा. खरे भाव कोणते आहेत ते जाणून घ्या. पहा, तुम्ही नुसता फक्त आजचा दर जाणून घेऊन व्हिडिओ जर बंद केला तर तुमचं नुकसान होणार, कारण की येणाऱ्या काळात काय होणार आहे, पुढील 3 महिन्यासाठी कशा पद्धतीने दरांमध्ये हालचाल होणार आहे, 31 मार्च 2026 पर्यंत कशा पद्धतीने भाव असू शकतात, कशा पद्धतीने आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत भाव फिरणार आहेत, याची देखील माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा आजचे ताजे भाव काय. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत आजचे ताजे भाव काय. 18 कॅरेटचे काय, 22 कॅरेटचे काय, 24 कॅरेटचे काय, हे ताजे दर आपण लगेच पाहणार 30 सेकंदामध्ये. आणि त्यानंतर मार्च एंडिंगपर्यंत काय होणार आहे, मार्च एंडिंगला नेमकं काय होणार आहे, मार्च 31 पर्यंत भाव कशा पद्धतीने बदलणार आहेत, काय सरकारने भाव फिक्स केले आहेत, कशा पद्धतीने 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव फिरणार आहेत, तुम्ही नेमकं काय करायचंय, काय कारण आहे सोन्याचं आणि भाडीची, सगळी सविस्तर माहिती सांगतो. जर तुम्हाला सोने खरेदीत नफा मिळवायचा असेल, जर तुमचं नुकसान होऊ द्यायचं नसेल ना, तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल, तर 100% हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात आधी आपण ताज्या आकड्यांपासून सुरुवात करूया. 18 कॅरेटचे भाव काय आहेत, 22 आणि 24 कॅरेटचे नेमके दर काय सुरू आहेत, हे तर आपण जाणून घेणारच आहोत. पण त्यासोबतच अचानक सोन्यात घसरण का सुरू झाली, यामागचे मूळ कारण काय, मध्यरात्री नेमका कोणता नियम लागू झाला आणि त्याचा सोन्याच्या बाजारावर इतका मोठा परिणाम कसा झाला, लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात का वाढत आहे आणि आगामी काळात ही घसरण आपल्यासाठी सोन्याची संधी आहे की मोठे संकट, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या मार्केटमध्ये जो बदल झाला आहे त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण दडलेले आहे. चीनमधून एक अशी खळबळजनक बातमी समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फिरली आहे. त्यातच भारत सरकारने देखील नवीन धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आज सकाळी 10 वाजता जे दर होते ते दुपारी 12 नंतर पूर्णपणे बदलले आहेत. सकाळी लोकांनी टीव्हीवर पाहिलेले दर वेगळे होते. बरेच लोक सकाळी सकाळी टीव्हीवर बातम्या पाहतात ज्यात 18 कॅरेट आणि 22 कॅरेटचे काहीतरी ठराविक दर सांगितले जातात. टीव्हीवरील बातमीदार खूप जोरात ओरडून सांगतात की सोने वाढले किंवा सोने कमी झाले, पण सामान्य माणसाला वाटते की यात काही मोठा फरक नाहीये, जास्तीत जास्त 500 रुपयांची घट होईल किंवा 200 रुपयांची वाढ होईल, या पलीकडे काही घडत नाही असे लोकांना वाटायचे. सोन्याचे भाव खूपच वाढल्यामुळे लोकांनी खरेदीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती.
सोन्याच्या किमती आता आपल्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत असे समजून अनेकांनी सोन्याच्या बातम्या पाहणे देखील सोडून दिले होते. पण आज अचानक जे काही घडले आहे, म्हणजे काल मध्यरात्री जो निर्णय झाला, त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णतः बदलल्या आहेत. त्यामुळे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव जर तुम्ही आत्ता पाहिले तर तुम्ही नक्कीच खुश व्हाल. ज्या लोकांनी सोन्याची आशा सोडून दिली होती ते देखील आता विचार करत आहेत. काही लोकांचे म्हणणे होते की सोनी खरेदी करणे बंद करा, म्हणजे भाव आपोआप कमी होतील. काही जण तर स्पष्टपणे म्हणत होते की आता सोन्याचे काय करायचे आहे आपल्याला. पण सरकारने या परिस्थितीकडे लक्ष दिले आणि एक मोठा निर्णय घेतला. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण फक्त भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते. यामागचे कारण असे की बाजारात काही ठराविक मोठे गुंतवणूकदार आहेत जे एका दिवसात करोडो रुपयांचे सोने खरेदी करतात. जेव्हा किलोमध्ये सोने खरेदी केले जाते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटवर होतो. जर एखाद्या मार्केटमध्ये काही मुठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने उपलब्ध राहत नाही. याचाच अर्थ सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की त्याचा पुरवठा कमी होतो. मार्केटचे साधं गणित आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूचा भाव आपोआप वाढत असतो. सोन्याचा जो हा फुगा तयार झाला होता तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारांमुळे होता का याची पडताळणी झाली आणि त्यामध्ये सोन्याच्या भाववाढीमागचे खरे कारण समोर आले. ते कारण मोडीत काढण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आणि त्यामुळेच आज सोन्याचा भाव बदलला आहे. आता सगळ्यात आधी आपण सोन्याच्या भावाची आजची सुरुवात करत आहोत. आजचे 18 कॅरेटचे दर जर बघायला गेलं तर आजचे जे दर आहे तर ते आहेत 13,578 रुपये. 13,578 रुपये हे जे दर आहेत तर हे प्रति ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी असणार. मग 1 तोळा 18 कॅरेट सोनं असणार 1,35,780 रुपये. आता त्यानंतर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव जर आपण त्या ठिकाणी बघायला गेलं तर तो 17,700 रुपये प्रति ग्रॅम झालेला आहे. 17,700 रुपये प्रति ग्रॅम जर आपण 10 तोळ्याचा 10 ग्रॅमचा जर हिशोब करायला गेलं म्हणजे 1 तोळ्याचा तर तो साधारणपणे तुम्हाला 1,77,000 रुपये प्रति तोळा हे सोनं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता हा झाला 22 कॅरेटचा. 24 कॅरेटचा रेट. आता 22 कॅरेटचा रेट ज्याचे सोनं आपण दागिने बनवत असतो तो 22 कॅरेटचा रेट. पण त्याआधी आपण चांदीने त्या ठिकाणी महत्त्वाची जी उच्चांक गाठला आहे त्याचा आपण विचार करूया. चांदी जी सुरू आहे बघा 3,85,000 रुपये किलो ही चांदी त्या ठिकाणी विकली जात आहे. 3,85,000 रुपये किलो हा जो दर आहे. काही काळापूर्वी 100 रुपये प्रति ग्रॅमहून चांदी आज उठून 385 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत येऊन पोहोचली आहे. म्हणजेच 3 पट ही चांदी मागील 2 ते 3 महिन्यामध्ये झालेली पाहायला मिळालेली आहे. आता 22 कॅरेट सोनं ज्याचे दागिने बनवले जातात त्याचा सोन्याचा जो दर आपण बघितला तर तो 1,61,180 रुपये प्रति तोळा आहे. म्हणजेच प्रति ग्रॅम 22 कॅरेट 16,118 रुपये प्रति ग्रॅम असणार आहे. आता सोन्या चांदीचे दर हे दिवाळीपासून वाढायला सुरुवात झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला काहीशी 4-5 हजार रुपयाची घसरण दिसली, पण त्यानंतर सोन्याने जो वेग पकडला आहे तर तो अतिशय अविश्वसनीय आहे. आता या सोन्याच्या दरावर सध्या तरी काही महत्त्वाचा निर्णय तरी झालेला नाही आहे, पण येणाऱ्या काळात नक्कीच याच्यावर काहीतरी वेगळे निर्णय होऊ शकतात. तुमचं यावर काय मत आहे? आता जो भाव आहे तो तुमच्या घेण्यायोग्य आहे का, की तुम्ही अजून वाट पाहणार? किती रुपयेपर्यंत हा सोन्याचा रेट व्हायला पाहिजे? तुमचं यावर प्रतिक्रिया काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.